जयंत पाटील लढाऊ माणूस नाही, ते सत्तेशिवाय राहू शकत नाही असं पडळकरांनी म्हटलंय। जयंत पाटील आता घर लागलेला माणूस आणि पडळकरांचा हा निशाणा आहे। जयंतराव हा काही लढाऊ माणूस नाही, लढण्याची क्षमता पण नाही, संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही। डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये आणि त्यामुळं सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत हे सामान्य लोकांना पण माहीत आहे। हे काही मीच बोलतोय अशातला भाग नाही, सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे। मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय। ज्यांना या जनावरातली जाण नाही ती लोक काय बघतात, जनावराला कास मोठी तर ही दूध देत असेल, पण ते जनावराची कास बघून ही दूध जास्त देईल म्हणून ते घरी घेऊन येतात आणि घरी आल्यानंतर ती दूधच देत नाही, कास दूध चोरते ती। जयंतराव कासेला मोठा असणारी म्हस आहे, दुधाला नाही, पण ही लोकांना कळना महाराष्ट्रातल्या, हे आमच्या मोठ्या जी लोक महाराष्ट्रातले त्यांना जयंतराव फार मोठा माणूस, जयंतराव किरकोळ माणूस आहे। जयंतरावला लोकांनी फक्त 11,000 आणून ठेवलंय, त्यांच्या विरोधात सक्षमपणे जर कुणी लढलं असतं तर 50,000च्या मताने हा माणूस पडला असता। त्यामुळं मला तर तो फार सिरियस विषय जयंतरावच्या विषयी अजिबात वाटत नाही। तो कुठं गेला काय गेला ते आता एकदम घरघर लागलेला माणूस आहे।